मित्रहो, खरी शिवसेना कोणाची, म्हणजे असली शिवसेना कोणाची आणि नकली शिवसेना कोणाची, या असली नकलीमध्ये धनुष्यबाण सुद्धा नेमका कोणाचा, आता हे कायदेशीर कसोटीवर निश्चित करण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये लागोपाठ सुनावणी सुरू झालेली आहे. गेल्या 3-3.5 वर्षापासून हे प्रकरण रखडल्यानंतर आता सुप्रीम कोर्टाला वेळ मिळालेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा निकाल सुद्धा अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे. म्हणजे नजीकच्या काळात हा निकाल आपल्याला मिळू शकेल असं म्हणायला आता हरकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार असा युक्तिवाद झालेला आहे. म्हणजे तसा तो काही अजून पूर्ण झालेला नाही, आणखी होणारही आहे. आणि एकनाथ शिंदे यांच्या बाजूचा युक्तिवाद तर अजून व्हायचा आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल, देवदत्त कामत यांनी नेमके मुद्दे मांडलेले आहेत. निवडणूक आयोगानं जाणीवपूर्वक कशा खेळ्या खेळल्या आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांना कशी बहाल केली आणि हा सगळा प्रकार कसा चुकीच्या पद्धतीने केला, हे सगळं कपिल सिब्बल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. 2 दिवस झालेल्या सुनावणीमुळे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येऊ शकतो असं अनेकांना आता वाटायलाही लागलेलं आहे. खर तर शिवसेना हा पक्ष आणि पक्षाचं धनुष्यबाण कोणाचा आहे, असली शिवसेना कोणाची आहे, नकली शिवसेना कोणाची आहे, याची माहिती शेंबड्या पोराला सुद्धा आहे. भाड्याच्या घरात राहायला आला आणि नंतर त्याच घराचा मीच मालक आहे असं जर कुणी म्हणायला लागले तर तो काही कायदेशीर मालक ठरत असतो. शिवसेनेचं हे प्रकरण सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब होऊनच आता बाहेर येणार आहे. सुप्रीम कोर्टात कालचा युक्तिवाद झाला आणि या सुनावणीच्या बाबत विधितज्ञ असीम सरोद यांनी एक पत्रकार परिषद घेतली. न्यायालयात झालेल्या युक्तिवादाची माहिती त्यांनी यावेळी दिली. म्हणजे राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग, राज्यपाल कार्यालय, म्हणजे ज्या काही अशा लोकशाही संस्था आहेत त्यांनी आपली इंटिग्रिटी पाळावी. म्हणजे कपिल सिब्बल यांनी हे सगळं न्यायालयासमोर मांडलेलं आहे. 10व्या अनुसूचीनुसार पक्षांतर बंदी कायदा जो आहे त्यामध्ये कोणत्याही विलिनीकरणाशिवाय पक्षाचा ताबा घेण्याची किंवा परवानगी देण्याची अजिबात मान्यता नाही, असा युक्तिवाद सुद्धा करण्यात आलेला आहे. बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता देण्यात आली हे चुकीचं आहे असं सुद्धा या युक्तिवादाच्या दरम्यान सांगण्यात आलेलं आहे. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे आहेत हे न्यायालयानं मान्य केलेलं आहे. राजकीय पक्षाला डावलून विधिमंडळ पक्षाला महत्व देता येऊ शकत नाही हे न्यायालयानं मान्य केल्याचं असीम सरोद यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाचा निकाल कोणाच्याही बाजूला लागणार याची प्रचंड उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिलेली आहे. स्वाभाविक आहे, साहजिक आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी तर आधीपासूनच सांगितलेलं आहे की हा निकाल संविधानाच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागू शकतो, लागायला हवा, तशी अपेक्षा संविधानाची आणि लोकशाहीची आहे असं सुद्धा असीम सरोदे यांनी आता पुन्हा सांगितलेलं आहे. हा निर्णय मी आधीपासून सांगतोय की हा निर्णय संविधानाच्या दृष्टीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूने लागायला पाहिजे, तशी अपेक्षा संविधानाची आणि लोकशाहीची आहे. परंतु कोणी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न मुद्दामून केला तर आपल्याला सांगता येत नाही की एखादा वेगळा निर्णय सुद्धा येऊ शकतो. कारण की मी हे सतत सांगण्याचा प्रयत्न करतोय की वकिलांचं काम आहे की त्यांनी न्यायालयाला न्यायापर्यंत घेऊन जाण्यासाठी, न्यायाच्या दरवाजापर्यंत नेण्यासाठी आणि सत्य दाखवण्यासाठी स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर केला पाहिजे. न्यायालयावर असत्याचं पांघरून टाकण्यासाठी काही वकील हे काम करत असतात आणि पण हे सांगत असताना त्यांच्या मनामध्ये काही भीती किंवा शंका किंवा संशय असल्याचं जाणवतं. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हा निकाल लागेल असं सांगत असतानाही त्यांच्या मनामध्ये काही संशय आहे. त्यांनी थेटपणे उल्लेख करणं तसं टाळलेलं आहे, पण तरी सुद्धा
त्यांना काय म्हणायचं आहे हे आपल्या लक्षात येऊन जात. कुणी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला तर कदाचित वेगळा निर्णय सुद्धा येऊ शकतो अशी शंका असीम सरोदे यांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे ते म्हणतात तसं काही झालं तर उद्धव ठाकरे यांचा पराभव नक्की असंच म्हणावं लागेल आणि तसंच काही घडलं तर लोकांचा उरला सोडला विश्वास सुद्धा संपून जाईल हे सुद्धा नक्की. मग संविधानाचं काय आणि लोकशाहीचं काय? सोशल मीडियावरून तर लोक थेट बोलतच आहेत, सगळ्या गोष्टी खुलेआम बोलू लागल्या आहेत. पण मित्रांनो, तुम्हालाही काय वाटतं नेमकं तुम्हाला या सगळ्या निकालाच्या संदर्भात? तुम्ही सुद्धा व्यक्त व्हा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.